पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। आवाज जनतेचा। मंडळी, आज आपण आहोत विरार मडवलपाडा येथे। आज विरार मडवलपाडा येथे आम्ही रायगडकर या रिक्षा संघटनेनं इथे भव्य दिव्य असं महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केलेला आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांचे जे सभासद आहेत, त्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं काही खास गोष्टी। नमस्कार सर। नमस्कार, जय शिवराय। जय शिवराय। आज आपण आम्ही रायगडकर या रिक्षा संघटनेमार्फत इथे जन्मोत्सव सोहळा महाराजांचा साजरा केलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आम्ही आज जे आहे पूर्ण रायगडकर प्रथमतः आम्ही या नालासोपारा, विरार आणि वसईमध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे। जवळजवळ बऱ्याचशा रिक्षा चालकांना ते रायगडकर आपण जवळचे असूनसुद्धा माहीत नसते आपण कुठे आहोत, काय आहेत। पण अडीअडचणीमध्ये जर एकत्र आलो तर आपले एक प्रत्येकाला एक मदत होईल की जेणेकरून कुठल्याही कुठे रिक्षावाला अडला असेल, कोणाची रिक्षा बंद पडली, की इव्हन कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाला काय मदत हवी असेल तर त्या निमित्तानं आपण एकत्र येऊन प्रत्येकाला चांगल्या प्रकारे मदत करू या उद्देशानं आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे। आमचे जे अध्यक्ष आहेत अनिल धारवे साहेब यांनी एक मनसुबा केला की सर्वांना सांगितलं की आपण एकत्र येऊया, एक खेळीमेळीचं वातावरण पण होईल आणि असेच बरेचसे कार्यक्रम आपण त्या निमित्ताने इकडे एकत्र येऊन करू शकतो, असं आमच्या अनिल धारवे साहेब अध्यक्षांचा सर्वांना एक विनंतीपूर्वक मेसेज आला। आणि त्यांनी कोणती काही आडेओढे न घेता सर्व रायगडकरांनी एकमताने त्या आमच्या अध्यक्षांच्या मताला सहमती दिली आणि आम्ही हे सर्वजण एकत्र इथे आलो आहे। आता यापुढे म्हणजे आम्ही रायगडकर या नुसतं महाराजांची जयंती साजरी केली म्हणजे सगळं काय होत नाही। काही ठिकाणी आपल्याला महाराजांचे विचार पण आचरणात आणणं गरजेचं असतात। मग त्यासाठी तुम्ही तुमच्या रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांना किंवा तुमच्या सभासदांना काय असा सल्ला द्याल किंवा काय असा मेसेज द्याल जेणेकरून महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे विचार आचरणात आणले जातील? नाही, खरोखरच तुम्ही सांगितलं की महाराजांचे विचार काय आहेत, की महाराजांनी गरिबांना मदत केलेली आहे, आया बहिणींची आबरू याची लाज राखलेली आहे। तर आम्ही सुद्धा त्यातून प्रयत्न करण्यात येईल की जेणेकरून कोणी शाळेतला मुलगा जर अडला असेल त्यांना वेळेवर शाळेत सोडण्याचं काम करू, किंवा आजारी पेशंट असेल कोणती रात्रंदिवस आम्ही सेवा देतो की कुठलाही जर का फोन आला तर आम्ही तत्पर तिथे पोहोचतो, आजारी पेशंटला सोडतो, किंवा डिलिव्हरी लेडीज आहेत त्यांना सुद्धा वेळेत उपचार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही तिथे कोणतेही त्या कामासाठी आम्ही कोणताही निधी घेणार नाहीत, म्हणजे कोणतेही त्यांना पैशाचा मोबदला घेणार नाहीत, असं आम्ही महाराजांचे विचार ठेवून तत्पर त्यांना ती सेवा देण्याचा प्रयत्न करू।